बघताय अशी साडी बिडी घालून आज नवी साडी घातली. आज आईनं मला ही साडी घेतली आहे. आज म्हणजे 2-4 दिवस झालं मी माझ्या म्हणजे भाच्याला करदुडा आणला होता ना, तेव्हा त्याच्यामुळे आईनं मला अशी साडी घेतली. कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही चाललो चुलतीच्या घरी, थोडं काम आहे आमचं, मग आम्ही चाललो. तर सगळं काम आवरले बघा. तेवढे भांडे तिकडं राहिलेत घासायचे, पण आता फारच उशीर झाल्यामुळं आता भांडे नाही घासायचे. आता माझं डोकं राहिले विचरायचं, परत डोकं बिकं विचरायचंय आणि निघायचंय. फ्रेंड बघा, हे आमच्या गावाचा रस्ता आहे. आम्ही असं दोघी माईल की जोडीनं चाललो. मी मोठी, आई छोटी दिसायली. आमच्या घरामध्ये मी लय हायटेड आहे आणि आजकाल माझी तब्येत बी सुधारायली गोळ्या खो. बघा तुम्हाला तरी, मला तर फरक वाटायला माझ्या चेहऱ्यात, तुम्हाला वाटायला की नाही कमेंट करून नक्की सांगा. बघा माझ्या आईनं किती मला छान साडी घेतली, तिच्या मनावर आणलेली आहे. पण मस्त वाटायली बघा, मला तर लय आवडली. आम्ही निघालो तर ऊन भरपूर लागायले आणि माझा चेहरा एवढा खराब त्याच्यामुळेच होतंय. मी बाहेर चाललं की कधीच चेहऱ्याला बांधत नाही. तरी बी बरंच आहे म्हणायचं, रानात राहून एवढं सगळं थोबाड चांगलं दिसते तरी बरंच आहे. फिल्टर काय लावलं नाही मी. आमच्या आई कुठे बी जायलं कधीच साडी चांगली घालत नाही. हाय त्या अवस्थेत निघणार. तेव्हा कसं हसते बघा. त्या अवस्थेत मग काय करायचं, हाय तीच जास्त येईल. कधी म्हणत नाही आपण बाहेर चालला आणि आपण साडी आहे दुसरी चेंज. मी तर नाही बघा, मी बाहेर चालले की दुसरी साडी घालून जाते, ती काढणार दुसरी घालणार. मग ती नवी बी असू मला बोर होते. पण आई आमची कवच घालीत नाही. तिला मी घाल म्हणलं तरी म्हणते जाऊ दे, काय करायचे बरं असंच. लय साधी हो आमची आई, काय करावायला. बघा आमच्या गावाला रस्ता आहे का नाही, ती कच्च्या रस्त्याने चाललो. पावसाळ्यात तर अशी बेजारी होती म्हणतात हद्दीच्या बाहेर. लोक बघायलेत, व्हिडिओ बनवायले तर लगेच. माझा आवाज लय मोठा आहे, कुठपर्यंत बी जाते. तर बघा आता आम्ही आमच्या नदीपर्यंत आलो गावातल्या. आणि गावात नदी आहे पण आता सध्या पाणी आटलंय. पावसाळ्यात असं डेंजर पाणी दिसतंय बघा. इथं त्या खडाडामध्ये एवढं पाणी असतंय. तेव्हा ती कशाचं झाड आहे, काय झाड गे त्याला काय म्हणतात, आनंदी बेसरंबीचं झाड आहे का. बघा केवढी मोठी बेसरंब आली त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये पाणी असते एवढं मोठं. भीती वाटते जायची. फ्रेंड आम्ही गावाच्या बाहेर निघालो. आता तुम्हाला मी ते मग काल जेवायला व्हिडिओ माहिती का, त्याला म्हणले असते. तर तुम्हाला दाखवू का बाळूमामाचं मंदिर आमच्या इथलं. मी दर्शन केले का. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. हे आपला बाळूमामा आहे. आता गेटच्या मध्ये मूर्ती आहे. तर तुम्ही पण दर्शन घ्या, तुमचं पण दर्शन होईल आणि मी पण दर्शन घेते. भंडारा लावते थोडा. हो का, इथं भंडारा आहे असा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा. सगळ्यांना सुखाचं ठेव बाबा, सगळ्यांना दुःखाच्या बाहेर काढ. सदा आमच्या पाठीशी राहा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तुम्ही पण एकदा दर्शन घ्या.